प्रत्येक एकादशीचं महत्व, मान्यता हे देखील वेगवेगळे असतात. या अधिक महिन्यातील एकादशीचं व्रत इतके शुभ मानले जाते की हे व्रत करणाऱ्यांना स्वर्णदान आणि हजारो यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. तसेच व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा देखील पूर्ण होतात. श्रीहरी विष्णूंची कृपा आणि शुभ आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. भगवान श्रीहरी विष्णूसह महालक्ष्मी देवीची कृपा दृष्टी देखील प्राप्त होते. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा या अधिक मासाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळवायचे असेल तर या एकादशीला तुम्ही उद्या आवर्जून व्रत करा. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते उपाय जर आपण या एकादशीला केले तर नक्कीच त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार अधिक मासातील एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक मासाचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. जीवनातील सर्व अडचणी, शत्रू नष्ट होतील आणि साक्षात माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून तुम्हाला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा देखील तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच या व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला ना नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक बदल जाणवतील. हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि शक्यतो अगदी सकाळी सकाळीच हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, देवांची पूजा करतो, त्याच वेळेला तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल. पण त्यावेळी नाही शक्य झालं तर 12 वाजण्याच्या आत हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्व दिले जाते. म्हणजेच दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा, होम, हवन, उपाय, सेवा ही पूर्ण होत नाही. जर तुम्ही दिवा प्रज्वलित न करता एखादी सेवा केली तर त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं तुम्हाला फळ हे कधीच मिळत नाही. जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो, एखादा उपाय करतो, तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणून या दिव्याला खूप मोठं धार्मिक महत्व आहे. आणि जर एकादशीच्या दिवशी आपण विशिष्ट पद्धतीने एखादा दिवा जर लावला ना तर आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता ही कायमची दूर होते. आता दिवा लावणे म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते. एवढंच नाही तर दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे. तो आपल्या मनातील अज्ञान आणि वाईट विचार रूपी अंधकार दूर करून बुद्धीला प्रकाश देतो. म्हणजे आपलं मन सुद्धा तो स्वच्छ आणि निर्मळ करत असतो. जेव्हा आपण एकादशीला आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा आपलं घर हे देखील पवित्र आणि प्रसन्न होते. यामुळे आपल्या कुटुंबात शांतता आणि समाधान मिळत असते. दिवा लावणे म्हणजे ईश्वराचे सानिध्य. अग्नीला हिंदू धर्मात साक्षीदार आणि देवाचे रूप मानले गेले आहे. आणि दिवा लावल्याने देव हे देखील प्रसन्न होतात आणि पूजा ही देखील संपन्न होते. आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसा टिकत नाही, जिथे तुम्ही 50 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही. तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी, घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय केल्याने घरातील वादविवाद, क्लेश, कटकटी, आजारपण दूर होऊन सुख, शांती, समृद्धी नांदू लागते.
तसेच घरातील व्यक्तींना सर्व कामात यश मिळते. तसेच आपलं संपूर्ण घर हे बाधामुक्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, दरिद्रता ही सुद्धा दूर होते. आणि एवढंच नाही तर अधिक महिन्यातील एकादशीला हा दिवा लावल्याने 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा देखील कमी पडत नाही. कारण अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्व आहे. आणि तसेच हा उपाय अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे संपूर्ण अधिक मासाचे फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते. आता उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. पिवळा रंग नसेल तर काळा आणि निळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. आवर्जून अभिषेकच करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा चंदनाने तुम्हाला जसा शक्य होईल तसा अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीची एक काडी घ्यायची आहे. वाळलेली जी काडी असते तर ती घ्यायची आहे. आणि यानंतर जो कलाब्याचा लाल पिवळा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं, तो रक्षासूत्र तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या तुळशीच्या काडीवर तुम्हाला गुंडाळायचा आहे. अशा प्रकारे गुंडाळा की त्या काडीची तुम्हाला वात बनवायची आहे. व्यवस्थितपणे तो लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच रक्षासूत्र तुम्हाला त्या तुळशीच्या काडीवरती व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर ही जी काडी आहे तर ही तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवायची आहे. यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही जी तुळशीची काडी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्या स्वस्तिक वरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच भगवान विष्णूंची मूर्ती आहे, फोटो आहे किंवा बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यांच्या समोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. दिवा अगदी 5 मिनिटे जळाला तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला याच पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. आपल्या धर्मशास्त्रात तुळशीची काडी किंवा तुळशीच्या लाकडाचा दिवा लावणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. तुळशीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिच्या लाकडाचा दिवा प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सुख समृद्धी मिळते. तसे तुळशीच्या लाकडाचा दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते आणि घरातील सर्व प्रकारची पाप हे देखील नष्ट होऊन मोक्षाचा मार्ग मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीच्या पानांवर आणि लाकडावर भगवान विष्णूंचा वास असतो आणि तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू एकाच वेळी प्रसन्न होतात. या दिव्याच्या पवित्र धुरामुळे घरातील वास्तुदोष, ग्रहदोष हे देखील दूर होतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूची जी काही ऊर्जा आहे तर ती सकारात्मक बनत असते. तसेच तुळशीमध्ये बघा अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत आणि जेव्हा तुळशीची काडी तुपामध्ये भिजवून तो दिवा आपण आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे सुगंधी होते आणि या सुगंधी धुरामुळे घरातील हवा सुद्धा शुद्ध होते आणि आरोग्य जे आहे तर ते कुटुंबामध्ये चांगले राहते. तसेच या अधिक महिन्यामध्ये तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ देखील मिळते. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीला करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि 100% प्रभावी हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. स्त्री पुरुष घरातील मुलं कोणीही हा उपाय करू शकते. फक्त घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल ना तर पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा.
चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.